जामनेर जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमयोद्धा फाउंडेशन यांच्या वतीनं मैत्री बॉक्स प्रीमियर क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये कलाकार, राजकीय नेते त्याचबरोबर पत्रकार सर्वजण सहभागी झाले होते। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा सुरू होत आहे। याचं उद्घाटन सध्या पार पडलेलं आहे। नक्की या स्पर्धा कशा पद्धतीने पार पडतात याविषयीची अधिक माहिती घेऊया। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमयोद्धा फाउंडेशन या फाउंडेशनने आज या मॅचचं आयोजन केलेलं आहे। हे मला वाटतं सलग दुसरं वर्ष आहे। माझे मित्र मंदारजी जोशी, संदीपजी खर्डेकर ही सगळी मंडळी एकत्रित येऊन अशा प्रकारे या स्पर्धांचं आयोजन करतात। या निमित्ताने आता नुकते झालेली लोकसभाची निवडणूक असेल किंवा पुढची येणारी विधानसभा किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल, याच्यामध्ये जे काय राजकीय आरोप प्रत्यारोप चालतात याच्यात थोडी उसंत काढून कार्यकर्त्याची एकूणच पुण्याची राजकीय संस्कृती आहे जी कधी एकमेकावर चिखलफेक करत नाही, ती जपणूक करण्याचा यामध्ये प्रयत्न आहे। निश्चित या माध्यमातून आज मान्य चंद्रकांतजी मोकाटे साहेब आहेत, मान्य प्रशांतजी बदे साहेब आहेत, संदीपजी खर्डेकर आहेत, आमचे मित्र गजाननजी थरकुडे आहेत, आमच्या प्रियाताई बेर्डे आहेत, ही सगळी मंडळी याच्यामध्ये सहभागी आहेत, पल्लवीताई जावळे आहेत, ही सगळी मंडळी याच्यामध्ये आलेत। त्याच्यामागचं म्हणजे ध्येयच आहे किंवा एक उद्दिष्टच असं आहे की आता जे काय घडलंय त्याच्या पुढे जात असताना पुण्यामध्ये वेगळं काही बिघडू नये। पुणे हे कायम जे देशाला, राज्याला कायम संदेश म्हणजे शुभ संदेश देणारं ठरलेलं आहे, चांगली राजकीय संस्कृती घडवणं ठरले ते ठराव। या निमित्ताने स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीकडे लक्ष राहावं किंवा त्याच्यावर आणखीन लक्ष केंद्रित करावं, अशा प्रकारचा संदेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमयोद्धा फाउंडेशन देते। या फाउंडेशनला मनापासून शुभेच्छा देतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने भीमयोद्धा फाउंडेशनने म्हणजे माझे सहकारी मंदार जोशी, संदीप खर्डेकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। राजकारणाच्या जागेवर, राजकारणात कोण कोणाला कधी टोलवेल आम्ही पण त्याचीच वाट पाहत असतो आणि आजचा चेंडू टोलवण्याची संधी आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। पहिली बॅटिंग पण फर्स्ट आमचीच आहे, शिवसेनेची आहे, त्याच्यामुळं ते टोलवा टोलवी वगैरे आपण नंतर पाहू। पण ह्यांनी खरंच हा एक चांगला उपक्रम आहे आणि त्यानिमित्ताने आज आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या प्रियताई या ठिकाणी हजर आहेत। त्याचबरोबर संदीप खर्डेकर हा हुरहुरणारी कलाकार आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे काय, कोथरूडचे सर्व गुण आता मंदारमध्ये पण यायला लागले, कारण कोथरूडमध्ये कोण कोणाचं आहे कधीच कळणार नाही, निवडणुकीनंतरच कळतं। त्याच्यामुळं प्रशांतजी जगताप असतील, पल्लवी असतील, आमच्या इतर पदाधिकारी असतील, आमचा शिवसेनेचा शहरप्रमुख गजानन थरकुडे असेल, नगरसेवक प्रशांत बदे, ॲडव्होकेट नगरसेवक योगेश मोकाटे, त्याचप्रमाणे मंजुश्रीताई खर्डेकर आणि उपस्थित सर्वच क्रिकेट प्रेमी असतील आणि त्याच्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्या सर्वांना मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा। नमस्कार। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज इथे भीमयोद्धा फाउंडेशनतर्फे मैत्री बॉक्स क्रिकेट लीगचं आयोजन केलेलं आहे आणि खूप मजा येते। ॲक्च्युली एका ह्या बॉक्समध्ये सगळ्या नेत्यांचे फोटो मला बघायला मिळाले आणि खूप छान वाटते। सगळ्यांमधला खिलाडूपणा ज्या सगळ्यांचा आहे, सगळ्या म्हणजे इथे राजकारणी आहेत, पत्रकार आहेत, कलावंत आहेत, सगळ्यांचा खिलाडूपणा, खिलाडू वृत्ती आज इथे सगळ्यांना दिसणार आहे आणि ते एन्जॉय करायला मी आले आणि मला खूप छान वाटतं की आज आत्ताच निवडणुका झाल्यात आणि त्या पार्श्वभूमीवरती एक म्हणतो ना आपण की एक रिलॅक्सेशन सगळ्यांना मिळावं याच्यासाठी मी याच्याकडे बघते आहे आणि माझ्यातर्फे या सगळ्यांना शुभेच्छा। हे दुसरं वर्ष आहे आणि मला असं वाटतं की उत्तरोत्तर यांच्या आणखीन खूप छान आणखीन त्यांच्या पुढेही चांगल्या क्रिकेटच्या मॅचेस व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये मीही सहभागी व्हावं। थँक्यू सो मच। मुळामध्ये मंदार जोशींनी मागच्या वर्षी देखील अतिशय चांगल्या पद्धतीच्या या स्पर्धा आयोजित केल्या होत्या। सर्व समाजाला एकत्रित करण्याचं काम मंदाराने त्याच्या सर्व टीमने केलेलं आहे, त्यासाठी मी त्यांना प्रथम सगळ्यांना धन्यवाद देतो की आज पुण्याची संस्कृती ही खऱ्या अर्थानं काय आहे ती मंदार जोशींनी केलेल्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून लोकांपुढे जाण्यासारखं आहे की निवडणुका येतात जातात पण माणसांची मनं ही दुभगली नाही पाहिजे, याच्यासाठी मंदार जोशी अतिशय चांगला प्रयत्न करतोय, म्हणून पुण्याला त्यांना शुभेच्छा देतो आणि या सर्व स्पर्धकांनाही मनापासून शुभेच्छा देतो। भीमयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझे मित्र मंदार जोशी असतील, संदीप खर्डेकर यांनी सर्व पक्षीय क्रिकेट मॅच या ठिकाणी आयोजित केल्यात। लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र यावेत आणि या सामन्यांच्या माध्यमातून मनसोक्त आनंद लुटावा याकरता या उपक्रमाचं आयोजन केले गेले। मी मनापासून या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि अशा या
उपक्रमाच्या माध्यमातून मैदानावरती आल्यानंतर स्वाभाविकच सगळे जुने दिवस आठवतात. दिवसेंदिवस मैदानावरती असायचो, क्रिकेट खेळायचो आणि आज या ठिकाणी आल्यानंतर निश्चित त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. असे उपक्रम हे पुणे शहरामध्ये सातत्याने होत असतात. मला असं वाटतं की एक चांगला उपक्रम हा या निमित्ताने आयोजित केलाय. त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. नमस्कार, डॉक्टर जितेंद्र जोशी. आज भीमयोद्धा फाउंडेशनतर्फे हा अतिशय चांगला सोहळा म्हणेल मी, की क्रिकेटच्या मॅचच्या निमित्ताने कलाकार, उद्योजक, पॉलिटिशियन्स आहेतच आणि तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातली बरीचशी मंडळी आहेत. मी आलो तेव्हा महिलांची पण मॅच चालू होते. तर डेफिनेटली कौतुक आहे मंदारजी जोशी, संदीपजी खर्डेकरांचं. आणि एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एकत्र आणणं, आणि भारतामध्ये क्रिकेट अतिशय लोकप्रिय खेळ आहे, तर त्या खेळाच्या माध्यमातून या सगळ्यांना एकत्र आणल्यामुळे मला वाटलं पुण्याच्या संस्कृतीमध्ये ही खूप मोठी भर मंदारजी आणि संदीपजी टाकतात. तर येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं असेच बऱ्याचशा दरवर्षी मॅचेस होत राहतील आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे भीमयोद्धा फाउंडेशन करत राहील. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जे भीमयोद्धा फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीगला आज आम्हाला सगळ्यांना येण्याची संधी मिळाली. आज अनेक राजकीय गट इकडे बघायला मिळाले आम्हाला. अनेक मीडियाचे चॅनल्स देखील आज इकडे उपलब्ध आहेत. आज सगळे या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. सर्वात महत्त्वाचं या कार्यक्रमाचं मला वैशिष्ट्य हेच वाटलं की राजकीय पातळीवर वेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप केले जातात. ते मनावर न घेता तो एक पातळ बाजूला सोडून सगळ्यांनी एकत्र येऊन एका कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी भाग घेतला. त्या बाबतीत मला सर्वात छान मंदार भाऊंचं, संदीप खर्डेकर सरांचं कौतुक करू इच्छितो. आणि अशा अनेक चांगले कार्यक्रम आणि असे छान प्रोग्राम आयोजित केले जावे यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. भीमयोद्धा प्रतिष्ठान जे आहे त्याचं मंदार जे आहे, संदीप जे आहेत, राहुल मस्के, सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. शेवटी राजकारण आणि या सगळ्याच्यात रोजच आम्ही सगळेजण काम करतो समाजकारणामध्ये. हा एक वेगळा अनुभव आहे. मला असं वाटतं की या मंडळींनी असं ठरवलं की तिथली लढाई तर रोजच लढतो, पण खेळाच्या मैदानावर सुद्धा आपण एकमेकाशी लढावं, खिलाडी वृत्ती याच्यामध्ये निर्माण व्हावी, जी नव्हती ती निर्माण व्हावी, असं मला असं वाटतं. कुठेतरी चांगला प्रयोग केलेला दिसतोय. त्यांना शुभेच्छा आहेत. खूप चांगला उपक्रम आहे आणि बऱ्यापैकी सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते याच्यात सहभागी. एक चांगलं वातावरण राहते या निमित्तानं. मैत्री असते, ती मैत्री कायम राहते. एक दिवसाची निवडणूक असते, राजकारण विचारांनी लढायचं असतं, पण शेवटी अशा काही उपक्रमांची गरज खऱ्या अर्थानं निश्चितपणे राजकारणात वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या विचारांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासाठी खूप आवश्यक असते. मला असं वाटतं की एक चांगला उपक्रम आहे आणि म्हणून मला खूप बरं वाटतं याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी होतोय. उद्याची मॅच तर आमच्या अध्यक्ष आम्ही खेळणार पण आहोत आणि त्यामुळे एक चांगल्या वातावरणात होते. मनापासून या सगळ्या आयोजकांना खूप खूप धन्यवाद. निश्चितच आपण पाहतोय अतिशय आनंदाचं वातावरण आहे. सर्व पुण्यातील सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन खेळत आहेत. त्याचबरोबर काही कलावंत म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद असलेली टीम आहे, मीडियाची टीम आहे. असं एक वेगळं वातावरण आज आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि याचं खरं श्रेय जातं आमचे मित्र ॲडव्होकेट जी मंदारभाऊ जोशी आणि संदीपजी खर्डेकर. हे मागील वर्षी सुद्धा त्यांनी सुंदर अशी क्रिकेट मॅच आयोजित केली होती. निश्चितच आता आपण पाहिलं की लोकसभेच्या रणधुमाळीतून एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून अतिशय तंग वातावरण झालेल्या इलेक्शननंतर एवढ्या सर्व वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्रित खेळत आहेत आणि आनंदाने खेळत आहेत. ही चांगली गोष्ट त्या निमित्ताने होती आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. भीमयोद्धा फाउंडेशन आणि खरं तर मंदार जोशी याचं पहिलं सगळ्यात अभिनंदन. कारण एरवी वेगवेगळे विचार घेऊन फिरणारे सगळेजण खेळ म्हटलं की ग्राउंडवर सगळे एकत्र येतात. भांडणं इथेही करतात पण ती मजेची असतात. आणि अशी सगळ्या प्रकारचे पक्ष, संघटना, चित्रपट महामंडळ, पत्रकार, मीडिया, प्रिंट मीडिया हे सगळं एकत्र आणण्याचं जे काम मंदार आणि ज्या टीमनी केलंय त्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन. कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर अशा प्रकारचं एक रिलॅक्सेशन सगळ्यांना हवंच होतं आणि त्या स्पर्धेत आता तुम्ही पाहू शकता की हे सगळेजण खूप एन्जॉय करतात. माझ्याकडनं या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा आणि मंदार तुझं आत्ताच खूप अभिनंदन. यशस्वी आयोजन. धन्यवाद.